नाशिकच्या TCS मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। 2 दिवसांपूर्वी या प्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण झालेला असून न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवलाय। निदा खानला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडेच आता लक्ष लागलंय। तर याच TCS प्रकरणामधील इतर 4 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतीये। या 4ही आरोपींना आज दुपारच्या सत्रामध्ये न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे या आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार का हे आजच्या सुनावणीमध्ये स्पष्ट होईल। करमाळामधील भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेला दुसऱ्यांदा दिलेली पोलीस कोठडी आज संपणार आहे। मनोहर भोसलेला आज पुन्हा माढा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। दरम्यान मनोहर भोसलेवरती करमाळामध्ये दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी होणार याचा निर्णय उद्या होईल। यवतमाळच्या मारेगावमध्ये मार्डी चौकामध्ये शिवप्रेमींनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढलाय। प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा काढून नगरपंचायतीमधील सन्मानपूर्वक जागेमध्ये ठेवल्याची माहिती तहसीलदार निलावाड यांनी दिली आहे। यानंतर शिवप्रेमींनी मारेगाव बंदची हाक दिलेली आहे। पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रावरती आज फेरमतदान होणार आहे। दक्षिण परगणा जिल्ह्यामधील डायमंड हार्बर आणि मगरघाट पश्चिम विधानसभा मतदारसंघामधील 15 केंद्रांवरती फेरमतदान होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं हे आदेश दिलेले आहेत। मगरघाट पश्चिम मधील 11 आणि डायमंड हार्बर मधील 4 मतदान केंद्रावरती आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये मतदान होणार आहे। ईव्हीएम मध्ये छेडछाड आणि गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं फेरमतदानाचे आदेश दिलेले आहेत। तृणमूल काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी फक्त केंद्र सरकार आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यावरती तृणमूल काँग्रेसनं आक्षेप घेतलेला होता। मात्र तृणमूलची ही याचिका हायकोर्टानं फेटाळलेली होती आणि त्यानंतर तृणमूलनं हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। या याचिकेवरती सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं विशेष खंडपीठ नेमलंय। न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती जोयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर आज सकाळी 10:30 वाजता या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।